शेतकरी म्हटलं की एक विशिष्ट इमेज आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर येते आणि खूप शिकली सवरलेली माणसं, शहरात राहणारी माणसं शेती करत नाहीत किंवा त्यामध्ये रस घेत नाहीत असा सुद्धा एक सर्वसाधारण समज असतो। परंतु हे सर्व समज मोडीत काढत पिंपरीतल्या एका उच्च शिक्षित तरुणानं शेतीला आपलंसं केलंय। आयटी कंपनीमध्ये आयटीत मॅनेजर पदावर नोकरी करणारा पिंपरीचा सागर साठे। गेली 11 वर्ष सागर आयटी कंपनीमध्ये नोकरी करतोय। एवढंच नाही तर लाखाच्या घरात पगारही घेतोय। कोणतेही वेगळे कष्ट करण्याची खरं तर गरजच नाही, पण असं असतानाही सागर शेतीकडे वळला आणि मातीशी असलेलं आपलं नातं त्यानं अजून घट्ट केलं। IBM सारख्या प्रसिद्ध कंपनीमध्ये गेले 11 वर्ष कार्यरत आहे, पण ते करत असताना कुठेतरी नाळ तुटल्यागत वाटत होतं। आजी आजोबा गेल्यानंतर, ते कैलासवासी झाल्यानंतर असं जाणवलं की त्यांच्याशी जवळीक राहण्याचं हे एकमेव साधन होतं। ते काम करत असताना असं जाणवतं की ते आपले शेजारी कोणतरी आहे, काम करते म्हणून। वडिलांचं निधन झाल्यानंतर घरची सगळी जबाबदारी सागरच्या खांद्यावर आली। 5 दिवस कंपनीमध्ये कोडिंग डिकोडिंग करायचं आणि शनिवार रविवार शेतीमध्ये मशागत करायची असं सागरनं ठरवलं। पंजोबा, आजोबा आणि आई वडील अशा साठे कुटुंबातील अनेक पिढ्यांनी शेतीत घाम गाळलाय। त्यामुळे सागरची आधीपासूनच या मातीशी नाळ जुळलेली होती। मात्र सागरनं या मातीला आधुनिकतेची जोड दिली आहे, जी त्याच्या कुटुंबाच्या भविष्याची चिंता मिटवत आहे। एका वर्षात सागर 4 एकरात ऊस आणि भात शेती करतो आणि त्यातून चक्क 4 लाखांचं उत्पन्नही घेतो। आमचे ते गेल्यानंतर ह्यांनी डोक्यात धरला की मला शेती करायची। मला वाटलं हे करणार नाही, पण तो करतो म्हणलं। मग मी म्हटलं कर, तुला होत असेल तर कर। मग तो नोकरी करायचा, शेती करायचा, शिक्षण त्याचं पूर्ण झालं। आयटीतल्या लोकांचा सॅटर्डे संडे वीकेंड म्हणजे ट्रेकिंगला जायचं किंवा पर्यटन स्थळी जाऊन मजा करायची। मात्र त्याला छेद देत सागरनं शेतीचा मार्ग फक्त निवडला नाही तर यशस्वी देखील करून दाखवला। शेती करत असतानाच अधिक पैसे मिळावेत म्हणून पार्ट टाइम नोकरी करण्याचा विचार काही वेळेला शेतकरी करत असतो। अशात पार्ट टाइम शेती करत फुल टाइम प्रॅक्टिस घेणाऱ्या सागरचा आदर्श इतरांनाही घ्यायलाच हवा। पुण्याहून मिकी गहिसह नजीम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड।